श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानच्या हा शरणाचा परिसर आहे आणि ह्या शरणाचा परिसर हा 2021ला ज्यावेळेला महापूर आला त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणामध्ये गाळ उपसा करण्यात आला। परंतु ह्या गाळ उपसा करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला ज्यावेळेला उदयदादा सामंत हे त्या तत्कालीन पालकमंत्री होते त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं होतं की ह्या शरण परिसराला कोणत्याही पद्धतीचा तिथं कमी करू नये, परंतु इथं सातत्याने गाळ उपसा होतोय आणि दरवर्षी होणाऱ्या गाळ उपसामध्ये इथं जी वाहने अवजड वाहने जी चालत असतात त्यामुळे हा भाग दबला गेलाय। त्याचे व्यतिरिक्त त्याचा जो काठ आहे ह्या काठाची दरवर्षी तिथला जो गाळ काढला जातो त्यामुळे हा शरण परिसर आहे हा शरण परिसर हा अत्यंत कमी होत चाललेला आहे। जो अर्ध्यावरती आला असं मला हरकत नाही। त्याचबरोबर हा मागचा जो बांध आहे हा पुढे करण्यात येतोय। तर शासनाचं असं नक्की कोणत्या शिफारसी आहेत की ज्याची इथं अंमलबजावणी केली जाते। हा एक इथला कोकणातील सर्वात मोठा शिमगा आहे आणि इथं शरण काढणे हा जो देवीचा एक दैवी चमत्काराचा हा जो भाग आहे हा पाहण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून जगभरातून लोक येत असतात आणि शरण काढण्याचा कार्यक्रम हा फार मोठ्या पद्धतीने होतो आणि देवीची महती ही दरवर्षी वाढत चाललेली आणि लोकांचं या कार्यक्रमाला येणं वाढत चाललंय। अशा परिस्थितीमध्ये हे शरण परिसर आहे हा कमी करण्याचं जे चाललंय ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार इथं जे भरतीचं पाणी येतं त्या भरतीच्या पाणी ज्या वेळेला मोठ्या भरती असतात त्यावेळेला खालच्या पाण्याच्या दाबामुळे जे भरती आहे ही ह्या संपूर्ण पेठमा भागाला वेढा करत असते। त्याच्यामुळे महापुराच्या वेळेला जर का इथलं भाटण परिसरातला भाग काढून टाकला आणि तिथून प्रवाह मोठा गेला तर बाजाराला धोका होणार नाही अशा पद्धतीत म्हटलं जातं। हे साफ चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीत कोणत्याही गोष्टी करू नयेत यासाठी इथले ग्रामस्थ आणि विश्वस्त कायम तत्पर आहेत। प्रत्येक वेळेला ज्यावेळेला प्रशासन इथं गाळ उपसा करतो त्यावेळेला आम्ही इथं हरकती दिल्यात, तरी देखील कोणत्याही गोष्टीला न जुमानता हे जे काम चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप नाराज आहोत की इथले लोकप्रतिनिधी या सर्वांशी आम्ही संपर्क साधून आहोत तरी देखील कोणता असा छुपा अजेंडा आहे की ज्याची इथं अंमलबजावणी केली जाते आणि ह्या शरण परिसराला काढून टाकण्याचं एक काम चालू आहे आणि त्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि अन्य संस्थांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी मी नम्र विनंती करतो।